लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। बागलाण डिजिटल युगात मोबाईल जितका उपयोगी तितकाच तो धोकादायी ठरू शकतो आणि याच पार्श्वभूमीवर श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ब्राह्मणगाव येथे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला जनजागृतीपर मार्गदर्शनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला। सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, बनावट सोशल मीडिया अकाउंट, फ्रॉड लिंक, ओटीपीची फसवणूक आणि सोशल मीडियाचा गैरवापर बाबत विद्यार्थ्यांना यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली। अनोळखी क्लिकवर क्लिक करू नका, ओटीपी कोणालाही देऊ नका, बनावट अकाउंटच्या आमिषाखाली बळी पडू नका आणि ऑनलाईन जगात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका। मोबाईलचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम करू शकतो, याबाबतही विद्यार्थ्यांना सावध करण्यात आले। दरम्यान विद्यार्थिनीसाठी विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले। महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सायबर छळ, ब्लॅकमेलिंग, बनावट प्रोफाईल, ऑनलाईन मैत्रीतील धोके, महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले कायदे आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्क साधण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारत आपल्या शंकांचे निराकरण करून घेतले। सायबर गुन्हेगारांपासून बचावाचा एकच मंत्र, सावधानता, डिजिटल शिस्त आणि माहितीची गोपनीयता। या कार्यक्रमाला प्राचार्य, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, महिला पोलीस अधिकारी, पालक प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी अशा जनजागृती कार्यक्रमाची गरज आजच्या काळात अधिकच वाढली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बागलाण प्रतिनिधी तुकाराम गवळी। आता मी कसं म्हणतो, सर्वांनी कसं म्हणायचं या, मी बोलेन तसं पुढे तुम्ही पुढे बोलायचं। मी प्रतिज्ञा करतो की मी त्यांच्या अंमली पदार्थाचे ड्रग्स, तंबाखू, सिगारेट, मद्य, दारू कधीही सेवन करणार नाही। मी माझ्या मित्रांना, कुटुंबियांना अंमली पदार्थाचे घातक दुष्परिणामांची जाणीव करून देईन आणि त्यांना व्यसनापासून दूर राहण्यास प्रोत्साहन करेन। आपल्या देशाला आणि समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी मी नेहमी जागरूक नागरिक म्हणून जबाबदारीने वागेन। जय हिंद। साथ बैठेंगे, बैठ जा। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।